असाल तर म्हणायचे की माझं वागणं चांगलं, मग घरात ते प्रियच नाहीये, मग वागणं सांगायचं, मग तिथं आपण वागणं बोलणं सुधारलं पाहिजे. म्हणून इथे काय म्हटलेलं की सत्य तर हे आहे की मनवाणी म्हणजेच मनमानी मन मारून ऐकावे लागते, परंतु लोक येतात ते जिनवाने ऐकण्यासाठी येतात. याचं भान त्या वाक्याने ठेवलं पाहिजे. म्हणजे जे पुराण वाचतात प्रवचन करतात त्याने भान राखलं पाहिजे की लोकांना आपल्याला नुसतं मनोरंजन नाही करायचं, तर काय करायचं, ज्ञानरंजन करायचं. मनोरंजन ज्ञानाद्वारे व्हायला पाहिजे. नाही तर तिथे एखादं तुम्ही सिनेमाचं गाणं आणून बसलं तर आनंद येणारच आहे की नाही तुम्हाला, पण ते काय झालं मग ज्ञानरंजन झालं तर प्रवचनाचा उद्देश काय पाहिजे, काय पाहिजे, ज्ञानारंजन, ज्ञानरंजन, मनोरंजन. मनोरंजन सगळंच करतोय. म्हणून काय बघा तर जिनवाने मंत्र ऐकण्यासाठी लोक येत असतात, परंतु वाणी मंत्र नाही. वाणी मंत्र नाही तर मंत्र काय, जिन वयनम. जिन हे प्राकृत भाषा आहे. जिन म्हणजे जिन भगवान आणि वयन म्हणजे वचन. तर जिन भगवंतांचं वचन ऐकण्यासाठी लोक येतात. ज्यावेळेला भगवंतांची वाणी फिरत नव्हती तर 63 दिवस लोक समोशांना बसले का नाही, कंटाळले का, तर त्यांना जिन्हाने ऐकायची होती. तसं इथं तुम्ही बोललं पाहिजे तर मग आमचं प्रवचन झालं, नाही तर काय मन म्हणून ऐकत नाही बाकी काही. आणि तसं होत असेल तर तुम्ही सांगा आम्हाला, आम्हाला कंटाळा यायला लागला, बोलायला शिका, आम्हाला घालून बसू नका काय, मग आम्ही विषय बदलू. जसं ते काल नेहमीचं वाक्य सांगितलं, काय म्हणतात, आराम हराम आहे ते म्हणतात, आराम. पण आराम जर पाहिजे असेल तर कामात बदल करायला शिका. आराम जर पाहिजे असेल तर कामामध्ये बदल करा, वाचण्यामध्ये पुस्तकामध्ये बदल करा, हे घे, मग तिथे आराम आहे गोड आहे का. म्हणून आपण नवीन नवीन वाचायला बघतो. म्हणून दररोज वाचनाचा नियम घ्या. एक पान, वहीचं पान एवढंच असतं की नाही, एवढं एक पान वाचा. पण एक पान वाचताना काय करायचं, एक पेन्सिल घ्यायची आणि त्या पानावर, त्या पेन्सिलवर, त्या वाचनावर जर शब्द समजत नाही तिथं फक्त बारीक लाईन होता. जो शब्द समजत नाही, एखाद्या वाक्याचा अर्थ समजत नाही, आणि ते मग एक वही तयार करा, अशी कोरी वही, आणि त्याच्यामध्ये लिहून काढा, तारीख टाका, ते पुस्तकाचं वाक्याने पान नंबर टाका, हे घे, आणि तो तुमचा प्रश्न द्या की या वाक्याचा अर्थ मला कळत नाही, या शब्दाचा अर्थ कळत नाही. आणि मग कधीतरी एकदा कुठल्या तरी महाराजांच्याकडे घेऊन जा, 10 पैकी 2 तरी समजेल की नाही. मग हे महिन्यातून एकदा नियम करा की मी महिन्यातून एकदा माझं लिखाण कुठल्या तरी महाराजांना दाखवेल, माझ्या प्रश्न कुणाला तरी महाराजांना विचार, कुठल्या तरी पंडितजींना विचार, कोणतरी म्हणतंय की नाही तुम्हाला. मग ही जर तुम्हाला सवय लागली तुम्ही जेव्हा दर महिन्यातून एकदा कुठल्याही एका महाराजांकडे जा, मी म्हणत नाही एकाच महाराजांकडे जा, तुम्हाला पाहिजे त्या महाराजांकडे जा, पण तिथं तुमची ज्ञानाची मैत्री झाली की नाही, प्रतिष्ठेची मैत्री झाली का अप्रतिष्ठेची. मग हे आपल्या हातात आहे की नाही. आणि तिथे गेल्यानंतर ते महाराजांना पण बरं वाटेल. आणि असं ज्यावेळेला तुम्ही 4-5 वेळा जाल तर त्या महाराजांची गट्टी होईल की नाही तुमची, म्हणजे त्या महाराजांना तुम्ही चांगलं ओळखायला लागलं. पण ज्यावेळेला तुम्हाला त्यांचं समाधान होत नाही मग महाराज म्हणतात, त्याने बोलणे आवडत नाही, आमच्या सगळं अंगावर येत असेल येऊ नका, पण जिथं तुम्हाला मनाला बरं वाटतंय तिथं जा. मग ते महाराज तुमच्याशी जोडले की नाही. असं तुम्ही 2-4 महाराजांना जर तुम्ही जोडला आणि तुम्ही ग्रुप करून घ्यायला लागला तर तुम्हाला चातुर्मास महाराज मिळतील की नाही, आदराने तुम्ही सांगू शकता की. म्हणजे धर्माने धर्म
जोडला जातो. ज्ञानाने ज्ञान जोडलं जातं की नाही? ज्ञानाच्या आकांक्षेने, ज्ञानाच्या शंकेने आपण तिकडे गेलो, मग ज्ञान झालं की नाही? लग्न बोलतात 4:30 वाजता, अजून म्हणजे 2च लाईनी झाले तिथे. जिन वचनानेच लोक मंत्रमुग्ध होतात. सर्वव्याप्य म्हणजे सर्वव्यापक, सर्वव्यापी, सर्वांचा ज्ञाता, तरीही एक व्याप्त ज्ञानामध्ये संपूर्ण ज्ञेय झळकतात. म्हणून मी सर्वव्यापी आहे. ज्ञान दृष्टीने व ज्ञाताचे दृष्टीने एक आहे. त्याला आपण सर्वज्ञ भगवान म्हणतो. ते एक आहेत की नाही? पण सगळ्या जगाला व्यापतात. कशाने व्यापतात? म्हणजे सगळ्या जीवांना पण व्यापलं की नाही? म्हणजे सगळ्या जीवांशी त्यांचा संबंध जोडला की नाही? ते कशाचा जोडला? ज्ञानाचा, मैत्रीचा, आनंदाचा. तसं आपण सुद्धा सगळ्यांना ज्ञानाने, मैत्रीने, आनंदाने जोडू शकतो. जोडू शकतो की? तेच इथे तुम्हाला शिकायचं. म्हणून आम्ही तुम्हाला म्हटलं, काहीतरी विचारा, प्रश्न विचारा. तुमच्या नावावर काहीतरी नवीन मिळालं की नाही तुम्हाला? बोला की, मग ते घेऊन घ्या की. एकदा तुम्ही ते उद्या घेऊन आणायचं ते आणि आम्हाला दाखवा. मग त्यात काय सुधारणा करायची आम्ही सांगतो. म्हणजे हे जर तुम्ही घरात दाखवलं तर तुमचे खरे बोलले नाही. हा आजी राहू दे, कुठे जातो तर जाऊ दे, इथं आमचं आम्हाला जावं लागतं. तर म्हणून मी कसं आहे ते बघायचं. ते जसे सर्वज्ञ भगवान आहे, मी सुद्धा भविष्य काळाचा सर्वज्ञ भगवान आहे. सगळ्यांना जोडणार आहे, सगळ्यांना उपदेश करणार आहे. ती माझी लायकी आहे, ती माझी योग्यता आहे आणि ती मी प्राप्त करणार. ती मी म्हणून इथे काय म्हणायचे, भगवान मला तुमच्यासारखं काल ऐकलं की नाही तुम्ही? हे त्याच्यासाठी तिथे तुम्हाला दिलेलं होतं. याच्यातले काढून आणा. कोण काढून आणलंय? पोरं काढलं होय? प्रत्येक जण तुमचं ज्ञान मांडायला चालू करायचं. तर परमात्म्याचे 2 अर्थ आहेत. परमात्म्याचे 2 अर्थ. एक परमात्मा जो कर्म कलंकाने रहित आहे, जो कर्म कलंकाने रहित आहे तो परमात्मा. तो परमात्मा. मग ते परमात्मा कोण आहे? कर्म कलंकाने रहित सिद्ध भगवान. सगळं बोलत नाही. कोण आहे? सिद्ध भगवान. आणि तुम्ही पण उद्या होणार सिद्ध. उद्या म्हणजे उद्याच नव्हे, आज 18 उद्या 19 मला तुम्ही खोटं बोलला. तर श्रद्धेने काय श्रद्धा करायची? जेव्हा तुम्हाला वाटतं की मला हे कळत नाही, तेव्हा मला कळत नाही. मी बुद्धीने कमी पडलो. मी म्हणजे माझ्या क्षमाने, माझ्या उपयोगाने कमी पडलो असं म्हणत. पण मला सगळं येणार. मी जर उपयोग लावला तर येणार. ते कोरड्याची धार बोथट झालेली असते. पण आपण नुसतं म्हटलं बोथट आहे, बोथट आहे, बोथट आहे, पण त्याला शार्प करू शकते की नाही? साड्यात घासू शकते. मग ते काम कोणाचं? मग तसे आपली जर बुद्धी शार्प करायची आहे तर मग इथे या. होते की नाही शार्प? होते की नाही? म्हणून म्हणतो की काहीतरी प्रश्न विचारा. तुम्हाला तुमच्याच शब्दातून, तुमच्याच प्रश्नातून तुमचंच ज्ञान तुम्हाला मिळेल. तर इथे काय म्हटलंय अजून? परमात्म्याचे 2 अर्थ. एक ते कर्म कलंकाने रहित आहेत, ते परमात्मा. आपण कर्म कलंकाने रहित आहोत का? नाही. तर आपण कसे आहोत? कर्माने सहित आहोत. ही आपली ओळख झाली की नाही? मग ही ओळख कुठली? ती परमात्मा म्हणून ओळख नाही. तर ही ओळख कुठली आहे? संसारी. कर्म कलंकाने रहित. पण तिथं तुम्ही अंतरात्मा पण घेऊ शकता, भैरात्मा नाही. तर भैरात्म्याला त्यागायचे
आणि म्हणजे दुर्गुणांना त्यागायचे तो अंतरात्मा आणि दुर्गुणामध्ये त्याग करून तुम्ही जर स्थित बसला आणि परमात्मा कोण आहे ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर मग परमात्म्याचे गुण तुम्हाला समजायला लागतील की नाही. आणि मग त्या परमात्म्याचे गुण तुम्ही ऑब्झर्व केला तर मग तुम्ही परमात्मा जसं तुम्ही तिसरी चौथीत आहात हे की चौथीपर्यंत तुम्ही जवळजवळ अज्ञानीच असतात म्हणजे काय विशेष काही कळत नाही. पण चौथी नंतर पाचवीपासून काहीतरी कळायला ते मला कळतंय म्हणताय की नाही ते पोरग होते पण अगोदर म्हणताय का ते मग ते मग आता 5वी ते 10वी 11वीपर्यंत तुम्ही काय झाला पण अजून परमात्मा मात्र एकत्र दिसतो. परमात्मा तसे पण अंतरात्म्यामध्ये मग भेद आहे. मग आज जे काही तुमची विद्वत आहे पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी ग्रॅज्युएट मुली किंवा आचार्य किंवा पंडित वगैरे ती सगळी कशी त्यातले भेद आहेत अंतरात्म्यामधले भेद आणि त्यालाच मग गुणस्थानाचे भेद म्हणायचे. त्यालाच काय म्हणायचे मग ते मी माझे गुणस्थान किती आहे त्याच्याकडे बघू पण व्यवहाराने मी कितवीच्या वर्गात बसणार आहे कळते की नाही आपल्याला. तर इथे परमात्म्याचे दोन अर्थ आहेत. एक परमात्मा जो कर्मकलंकाने रहित आहे तो